आज सुद्धा आमच्याकडे प्रूफ आहे। आज सुद्धा त्या आमदारांनी इथं यायचं, आमच्या समोरासमोर बसून चौकशी करायची, आमच्याबरोबर बोलायचं। म्हणजे कमिशन टाक कमिशन घे परमिशन असंच होतं ना, ज्याचं जे जे टेंडर दिलं ते टाक कमिशन घे परमिशन। विकास म्हणजे काय? रस्ते करणं म्हणजे विकास नव्हे, लोकांच्या हाताला रोजगार म्हणजे युवकांना रोजगार मिळणे हा विकास आहे। आम्ही जसं लोक देवाची वाट बघतात तशी आमदारांची 4 दिवस वाट बघत होतो या ठिकाणी। मशाल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा। राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत, टीका सुरू आहेत, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। या निवडणुकीमध्ये 2019ची निवडणूक 2024ची निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये फरक आहे, कारण दोन पक्ष नवीन झालेले आहेत। एक म्हणजे शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट, शिवसेना शिंदे गट, आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गट। त्याच्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक ही सोपी असणार नाही आहे। याला बरेच कंगोरे आहेत। हे कंगोरे काय आहेत हे लोकांकडूनच आपण जाणून घेऊया। यासाठी मी फिरतोय वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मी फिरत असताना राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आलेलो आहे। राधानगरीतल्या कौलव या गावामध्ये मी सध्या आलेलो आहे। या मतदारसंघामध्ये थेट संघर्ष हा विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध के.पी. पाटील असा संघर्ष आहे। मशाल विरुद्ध धनुष्यबाण हा जो संघर्ष राज्यात आहे तोच संघर्ष या मतदारसंघामध्ये मला प्रतिबिंबित झालेला दिसतोय। आपण सगळे बघतोय तो। या ठिकाणी आपण जाऊया, इथे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मी जरा बसू का इथं? मला सांगा, एका बाजूला विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आहेत, दुसऱ्या बाजूला के.पी. पाटील आहेत, माजी आमदार। 10 वर्ष त्यांना आमदारकीचा अनुभव आहे, विधिमंडळाचा अनुभव आहे, कामकाजाचा। काय वाटते, कौलवकर काय म्हणतात? तर कौलवकरांनी काय म्हणायचं, गेले 5-6 महिने झाला आम्ही आंबेडकर साहेबांचा पाठपुरावा करायला आलोय। MIDC त्याने मंजूर करून आणली, म्हणजे मंजूर करून आणली म्हणजे MIDC ते करणार आहेत का नाहीत याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे विचार नाही केली। तर त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं दिलीत। आमचं शिष्टमंडळ एक तयार झालं गायरान जमीन वाचवण्यासाठी। त्यानंतर आमचे खाजगी काय शेतकरी आहेत त्यांच्या जमिनीवरती एका रात्रीत शेरे चढवलीत। सर्वसामान्य शेतकऱ्याला 3-3 महिने लागतात, आणि या आमदारांनी एका रात्रीत ते शेरे चढवले। तुम्ही सांगितलं की MIDCचा प्रश्न इथं होता। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ग्रामपंचायतीचा ठराव किंवा ग्रामपंचायतीची परवानगी काही मिळाली होती का त्यांना? नाही, तसं काय नाही। सुरुवातीला आम्ही शेरे चढवल्यानंतर 3 दिवसात हा कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर केला। त्यामुळे त्यावेळी आम्ही काय करू शकलो नाही। आमदारांच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिलीत। त्यानंतर आम्ही माहिती अधिकाऱ्याकडे सर्व माहिती मागवली, MIDC ऑफिसला भेटलो, आमदारांना 3 ते 4 वेळा भेटलो। फक्त मी गावाकडे येणार आहे, आमचे फोन ते उचलत नव्हते। सर्व चौकशी केली, पण त्यावेळी असं कळून आलं की इथं MIDC होणारच नाही। फक्त कुठल्या तरी एका कंपनीला ही जमीन देण्यासाठी हा सगळा डाव होता। तो डाव ओळखून आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला दखल घेतली नाही। मग आम्ही आंदोलनाचा मार्ग म्हणून। तुम्हाला हे कळलं कसं की हा कंपनीला डाव जमीन देण्याचा डाव आहे? हा आज सुद्धा आमच्याकडे प्रूफ आहे। आज सुद्धा त्या आमदारांनी इथं यायचं, आमच्या समोरासमोर बसून चौकशी करायची, आमच्याबरोबर बोलायचं। आम्ही सिद्ध करून दाखवतो की ते एकाच कंपनीला तो देण्याचा डाव होता। परत MIDC ऑफिसला वेळोवेळी आम्ही जाऊन ती माहिती सगळी घेतली। त्यानंतर हे सगळं लक्षात आल्यानंतर आमदार आमची दखल घेत नाहीत म्हटल्यावरती आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला। म्हणजे काय झालं की रेमंड कंपनीच्या कामगारांच्या दारात हे आमदार गेलतेत, पण आम्ही उपोषण केल्यानंतर 4 दिवस आम्ही तळमळत पडलोय, पण या आमदाराने आमच्याकडे बघितले नाही। उलट जी लोक आम्हाला इथं भेटायला आलेत, ह्या विभागातले जे लोकप्रतिनिधी होते ते सगळे इथं येऊन गेले, पण ज्यांनी खरोखर ज्यांची जबाबदारी होती ते मात्र इकडे आले नाहीत। त्यामुळे त्यांचा पहिल्यांदा मी निषेध करतोय। निषेध करता आमदारांचा? होय होय, कारण त्यांची गरज होती। आम्ही जसं लोक देवाची वाट बघतात तशी आमदारांची 4 दिवस वाट बघत होतो या ठिकाणी, पण त्याने आमचा अजिबात म्हणणं ऐकून घेतलं नाही। आणि आता ते सांगत सुटलेत की ह्या नेत्यानं MIDC बंद पाडली, त्या नेत्याने MIDC बंद पाडली। MIDC खरी बंद पाडली ही उदय सामंत साहेबांनी। या गावातले जे नेता आहेत म्हणजे दरिशल पाटील असतील, सुशील पाटील साहेब असतील, आणि या गावचं वडीलधारे जे नेता आहेत उदयसिंह कौलवकर साहेब, सदाशिवराव चरावले साहेब, त्यांच्या पाठबळामुळे आम्ही लढाई जिंकली। आणि खऱ्या अर्थानं जे नाक कापलं म्हणून आमदार बोलत आहेत, खऱ्या अर्थानं त्यांचं नाक पहिल्यांदा कापलंय म्हणून ते अजूनपर्यंत ह्या गावात आलेले नाहीत, अजून आमदार इकडे फिरकलेलं नाहीत। त्यांनी यावं। आज सुद्धा माझं त्यांना आव्हान आहे की कौलवमध्ये येऊन त्यांनी MIDC विषयी खुलासा करावा। ही MIDC 100% 45 कोटीची निविदा त्यांनी सपाटीकरणासाठी केलेली, आणि
निवडणुकीच्या अगोदर हे टेंडर मंजूर करून 45 कोटीचा ढपला पाडण्याचा त्यांचा डाव होता. मला एक सांगा, हा कौलवचा आजूबाजूचा परिसर बघितला सगळा डोंगराळ परिसर आहे, डोंगर आहे. मग इथं MIDC वगैरे कशी होईल? कारण त्याच्या ज्या प्राथमिक अटी आहेत त्याच्यामध्ये सपाट जमीन असावी असं आहे. मग ते कसं काय झालंच कसं मंजूर? त्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतीचा ठरावच घेतला नाही, लोकांना विचारलं नाही. फक्त मोगलाईशाही जशी असती तसं तिने वर्ण मंजूर करत आणलं. सुरुवात कशी करायची असती? ग्रामपंचायतीला विचारणं, लोकांचं म्हणणं ऐकून घेणं. ह्यातलं काही त्यांनी केलं नाही. सरळ वरती बसून गॅजेट तयार केलं आणि खाली पाठवलं. म्हणजे माझं नाव माझ्या बाच असल्यासारखं वागणं ह्या आमदारांनी केलेलं आहे जमिनीच्या बाबतीत. आणि आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघात जर बोलायचं झालं तर एवढे आमदार झाले, पण पहिला हा लँड माफिया आमदार आहे. आणि माझी लँड माफिया म्हणतात 100% लँड माफिया आमदार आहे आणि ते सिद्ध सुद्धा झाले. त्याने आज मी सांगतो इथं यायचं, हनुमान मंदिरात आम्ही उपोषण केलं, त्याने यायचं त्यांची गरज होती पण आले नाहीत. इथं MIDC होणार होती का नव्हती समोरासमोर बसून चर्चा करायची आमची तयारी आहे. मला एक सांगा, तुमच्या जमिनींवरती जे योगेश पाटील आणि महेश पाटील या 2 तरुणांनी उपोषण केलं असं आम्हाला ते सगळीकडे प्रसिद्धच झालं होतं. ते या 2 तरुणांच्या शेतावर सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा शेरा लागला, 7/12वर नावच लागलं. हे खरं आहे? त्यानंतरच आम्हाला कळालं सगळं. म्हणजे लोकसभेची निवडणूक आचारसंहिता 3 तारखेला लागणार होती आणि 27-28 तारखेला आम्हाला नोटीस मिळाल्या महसूल विभागाकडं की तुमच्या जमिनीवरती हे शेरं लागले आहे आणि तुमचं म्हणणं सांगा. म्हणणं कधी सांगणार आम्ही? 3 दिवसात जर शेरं लागत असेल एका रात्रीत तर आचारसंहितेत आम्ही म्हणणं मागणार कोणाकडे? उलट आमदारांच्याकडे दाद मागितले तर बघतो करतो, गावाला येतो, आमचं फोन घ्यायचं नाहीत, असं 6 महिने झालं चालू आहे आमदारांचं. आणि MIDC करणार कोणाला? इथं जे 40 एकर रान आहे आमचं आणि खाजगी एक 2-3 एकर आहे, त्यावरती शेरं पडलेलं आहेत. खाजगी 40 एकरात मला वाटते रस्ता, वीज, पाणी ह्या सगळ्या गोष्टी गेल्या तर क्षेत्र राहतंय कुठं? क्षेत्रच मुळात कमी आहे आणि आमच्या गावालाच मुळात क्षेत्र कमी आहे. खाली प्रदूषणाचा मुद्दा आला. प्रदूषणाचा मुद्द्याचं बोलल्यावरती आमदार साहेब म्हणतात की मी बिन पाण्याचे व्यवसाय करणार आहे. अहो, बिन पाण्याची दाढी पण करता येत नाही, सगळ्या जगाला माहीत आहे. आणि बिन पाण्याचा व्यवसाय आणणार कुठला? का पिठाची गिरणी करणार आहेत? ते बोलू शकत नाहीत आमच्यासमोर काय, म्हणून ते आजपर्यंत त्यांनी ह्या गावाला यायचं टाळलेलं आहे. अत्यंत परखड प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. कौलव गावामध्ये MIDCचा मुद्दा अत्यंत गाजला होता आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्यानं जोर धरलेला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या कौलव गावामध्ये मी सध्या आहे. आमची कुठलीही परमिशन न घेता, ग्रामपंचायतीचा कुठलाही ठराव मंजूर न करता आम्हाला अंधारात ठेवून विद्यमान आमदारांनी या ठिकाणी MIDC मंजूर करून आणली. आमचं क्षेत्र कमी आहे तरीसुद्धा त्यांनी असा घाट घातला. एका कंपनीला ही जागा देण्याचा त्यांचा डाव होता आणि तो आम्ही हाणून पडला असं या ठिकाणी हे युवक सांगत होते, ग्रामस्थ सांगत होते. या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण त्यांना विचारूया की या मतदारसंघातला संघर्ष नेमका काय आहे, कौलवकरांना नेमकं काय म्हणायचं आहे. या मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर विरुद्ध KP पाटील असा संघर्ष आहे. कौलवकरांच्या मनात नेमकं काय आहे? पहिला म्हणजे विद्यमान आमदारांनी जो कौलवच्या गायरनावर हुकुमशाहीने म्हणजे MIDC आणणार होते त्याबद्दल आम्ही म्हणजे कौलव सर्वपक्षीय त्यावेळी विरोध केला होता. त्यामुळे आता महेश पाटलांनी सांगितलं की म्हणजे आमदार आले नाहीत, त्यामुळं आम्ही पूर्ण आंबेडकर साहेबांच्या विरोधातच आहे. त्यामुळे KP पाटलांनी आम्ही मत म्हणजे निवडून देणार आहोत. एका बाजूला विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकरांचा कार्यसम्राट असा उल्लेख त्यांचे कार्यकर्ते करतात, समर्थक करतात. तुम्हाला कामाचा प्रभाव जाणवला आहे त्यांच्या? आता म्हणजे लोकप्रतिनिधी निवडून देणं हे काम म्हणजे लोकांचं आहे आणि नेमकं म्हणजे विकास केला बरोबर आहे. विकास करताना पैसा कोणाचा वापरला? पैसा हा आमचाच. खरं ह्या म्हणजे चालू सरकारने काय केलं की आमच्याकडून 1 रुपया घेतला, त्यातले 40 पैसे आपल्याकडे ठेवलेत आणि 60 पैशाचा विकास केला. मग हा कतला विकास झालेला नाही असं तुमचा? विकास केला की खरं आमचंच पैसे घेऊन 60 पैशाचा तुम्ही विकास केलाचा आणि 40 पैसे आपल्याकडे ठेवलाचा, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारच केला ना. कमिशन कोणीचा त्यांच्यावर आरोप होतो तो खरा आहे? हो, म्हणजे कमिशन टाक कमिशन घे परमिशन असंच होतं ना. ज्याचं जे टेंडर दिलं ते टाक कमिशन घे परमिशन. त्यामुळे आता तुम्हाला रस्त्याचा विषय बघितलंच असेल, रस्ते केल्यात काय अडचण नाही, खरं ते एका पावसाळ्यात जातात. आता वरून आल्याला बघितला असा रस्ता त्यांच्याच म्हणजे सरकारच्या काळात झालेला रस्ता होता. 1 पावसाळा झाल्यानंतर रस्ता पूर्णच खराब झाला. कौलवकरांच्या मनात नेमकं काय आहे? मशाल की धनुष्यबाण? मशाल. मशाल मशाल. एका बाजूला राज्यात संघर्ष उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आहे, तोच संघर्षाचं प्रतिबिंब तुमच्या या मतदारसंघामध्ये उमटलेलं आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये काय वातावरण आहे? महायुतीच्या संदर्भातलं काय वातावरण?
सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच म्हणजे चांगलंच वार आहे आणि सगळा महाराष्ट्र हा 100% महाविकास आघाडीच्याच पाठीमागे राहणार. तुम्हाला अशी खात्री आहे? 100%. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचंच वातावरण आहे. आमच्या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचंच वातावरण आहे. मशाल पेटेल अशी शक्यता आहे असं खात्रीपूर्वक त्यांनी सांगितलेलं आहे. कौलवमध्ये मी आहे, राधानगरी विधानसभा मतदारसंघातलं महत्त्वाचं गाव. या गावात मी आजूबाजूला बघताना बघितलं की सहकाराचं मोठं प्राबल्य असलेलं गाव दिसतंय. सहकारी सोसायट्या, विकास सेवा सोसायट्या या ठिकाणी मला दिसत आहेत. इथे एक युवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. इथं मुख्य चौकामध्ये इथे एक पाठीमागं झाड आहे, त्या झाडाची सावलीसुद्धा इथंपर्यंत पोहोचते. पाठीमागची सावली आहे, त्या सावलीत मी बसलेलो आहे. हनुमानाचं मंदिर आहे त्या चौकामध्ये मी सध्या आहे कौलवच्या. आपण विचारूया काय वाटतंय मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे. मशाल विरुद्ध धनुष्यबाणाचा संघर्ष आहे. KP पाटील विरुद्ध आंबेडकर आहे. कौलवमध्ये तुमच्या MIDCचा मुद्दा आताच एक ग्रामस्थ सांगत होते, त्यांनी उपोषणसुद्धा त्याच्या संदर्भात केलेलं आहे. तुमचं मत काय आहे? माझं मत असं, मी कौलवमधले सर्वसामान्य लोकांचं मत आहे की यावेळी मशाला मतदान करायचं. कारण की MIDCचा मुद्दा हा सगळ्यात मोठा होता. इथल्या विद्यमान आमदारांनी गावातल्या लोकांना कोणत्याही पद्धतीने न विचारता किंवा ग्रामसभेचा ठराव न घेता परस्पर स्वतः जमीन लाटण्याच्या हेतूने केले का असा संशय लोकांच्या मनात आहे आणि त्यावर त्यांनी कधीही खुलासा केलेला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे काम केले विकास म्हणजे काय, रस्ते करणं म्हणजे विकास नव्हे. लोकांच्या हाताला रोजगार म्हणजे युवकांना रोजगार मिळणे हा विकास आहे. पण विद्यमान आमदार हा भाष्य करत नाही, मी विकास केला, मी रस्ता केला, हे केला. पण रस्ता कसा केला तुम्ही, किती टक्के कमिशनखोरी त्यात केली, हे बघ गोष्ट महत्त्व आहे. रस्ता केल्यानंतर किती दिवस रस्ता टिकला देऊ, निकृष्ट दर्जाचं काम आहे असं म्हणायचं. हां, 100% निकृष्ट दर्जाचं काम आहे. ठिपकुलीपासून राधानगरी रोड झाला होता. ह्या रस्ते अपघात भरपूर झालेत. पण ते असे म्हणले की बाबा रस्ते आम्ही चांगले केलेत पण ते कंत्राटाने केले नाहीत. पण कंत्राटावर वचक हा त्या लोकप्रतिनिधीचा असतो. मग ह्या ठिकाणी एक व्यक्ती मयत झाला, त्यानंतर परत त्यावर कधी डांबर टाकण्यात आलं. मला सांगा, एक प्रकाश आंबेडकर विरुद्ध KP पाटील असा संघर्ष आहे. यात 5 वर्षामध्ये त्यांच्यावर कमिशनखोरीचे आरोप झाले विद्यमान आमदारांच्यावर. खूप ठिकाणी मतदारसंघामध्ये मी फिरलो, खूप ठिकाणी त्या ठिकाणी हाच आरोप झाला, कमिशनखोरी किंवा टक्केवारी. ही खरं आहे म्हणजे यात तथ्य आहे या आरोपामध्ये? आता तसं पाहिलं तर आम्ही सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट पाहतो की त्या आमदार साहेबांनी किती माया गोळा केली, किती एकर जमीन क्षेत्र केले. अक्कोरेडीसारख्या MIDCमध्ये त्यांनी त्या ठिकाणी 20 एकरच्या आसपास 7-12 नावं काढला. म्हणजे 7-12 जे लोकांच्या नावं शेरं पडला होता MIDCचा तो काढून स्वतः नावं करण्यात त्यांनी धाडस केलं. आणि त्याच पद्धतीचं काम त्यांच्या मतदारसंघात आहे. 7-12 कोरे करून आपल्या नावावर जमिनी करणे, त्यानंतर अकोडी MIDCचा प्रश्न, विद्यमान आमदारांच्या टक्केवारीचा प्रश्न, कमिशनखोरीचा प्रश्न, या सगळ्या गोष्टींची चर्चा या मतदारसंघामध्ये होते, या गावामध्ये होते. राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या कौलव या गावामध्ये मी आहे. मी पुढे जाणार आहे, लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे समजून घेणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा संघर्ष महाराष्ट्रात गेले 2.5 वर्ष पेटलेला आहे. त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रभर पडले. राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातला मोठा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा त्या संघर्षाचे पडसाद उमटलेले आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा झाली 5 तारखेला, ती सभा आदमापूर येथे होती. त्या ठिकाणी उसळलेला जनसागर असेल किंवा इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया असतील, राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील, त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून लोक आपला संताप व्यक्त करत आहेत. मला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या मशालीची प्रकाश आम्ही पडणार असं सुद्धा काही ठिकाणी लोकांनी सांगितलेलं आहे. विद्यमान आमदारांना यावेळी आम्ही पराभूत करू अशीही काही ठिकाणी लोकांनी ठामपणे सांगितलेलं आहे. मतदारसंघात मी पुढे जाणार आहे. सध्या मी कौलव गावामध्ये आहे. मी बघणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे, ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय आहे, लोकांना त्यातून काय सूचित करायचं आहे. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाच्या असतात, मतं अत्यंत महत्त्वाची असतात, कारण मतातून जनमत तयार होत असतं आणि जनमतातून लोकशाही टिकत असते. मी पुढे जातो आहे. पाहत राहा डिजिटल कोल्हापूर.